आता आपण पुण्यात जाऊयात। आपल्यासोबत आता मंदार गोंजारी आहेत। मंदार, खरं तर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला, काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून पुणे ओळखलं जातं, पण गेल्या काही दिवसात परिस्थिती बदललेली आहे। या सगळ्या ठिकाणी पुण्यात आता परिस्थिती काय आहे, कसा उत्साह पाहायला मिळतोय? विलास, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस गेली 10 वर्ष पुण्यामध्ये महापालिकेच्या सत्तेमध्ये आहेत। त्याच्या आधी काँग्रेस सतत महापालिकेच्या वरती वर्चस्व ठेवून होती, परंतु गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की भाजपचे पुण्यातील 8 पैकी 8 आमदार निवडून आले आणि त्यामुळे भाजपने यावेळी पुणे महापालिकेच्या सत्तेवरती देखील दावा केलेला आहे। परंतु तो दावा पूर्ण होणार का? कारण मोठ्या प्रमाणात गटबाजी देखील पाहायला मिळाली होती, मुख्यमंत्र्यांची सभा देखील रद्द झाली होती। या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुण्यातील जी लढत आहे ती अतिशय उत्कंठा वाढवणारी ठरलेली आहे। मात्र आपण मतदानाचा जर विषय घेतला तर आज मोठ्या प्रमाणात मतदारांमध्ये उत्साह दिसून येतोय। याचं कारण आहे की पुण्यातल्या वेगवेगळ्या संस्था, संघटना, मग ते मल्टीप्लेक्स असतील किंवा पेट्रोल पंप असोसिएशन असेल, यांनी मतदारांसाठी मोठी सूट जाहीर केली आहे। आज पुण्यातील सगळ्या मल्टीप्लेक्सेसमध्ये मतदान करणाऱ्यांना 15% सूट असणार आहे। त्याचबरोबर पेट्रोल घेताना देखील 5% सूट मिळणार आहे पेट्रोल खरेदीवरती। त्याचबरोबर अनेक हॉटेल्समध्ये देखील मतदारांना आकर्षित करण्यासाठी योजना आखण्यात आल्यात। त्याचबरोबर महापालिकेकडून काही स्क्रॅच गार्ड ही वाटली जात आहेत प्रत्येक मतदान केंद्रांवरती पहिल्या 100 मतदारांसाठी, आणि त्यानंतर लकी ड्रॉ काढला जाणार आहे। आणि याचा सगळ्यांचा परिणाम जो आहे तो अशा प्रकारे मतदारांच्या रांगा सकाळीच आपल्याला मतदान केंद्रांवरती पाहायला मिळत आहेत। एकूण 3431 मतदान केंद्र आहेत। सर्व ठिकाणी आतापर्यंत जे मतदान आहे ते शांततेत पार पडलेलं आहे। काही वेळापूर्वी मी कसबा पेठेतील एका मतदान केंद्रावरती होतो, ज्या ठिकाणी 85 वर्षांची आजी, त्याचबरोबर 78 वर्षांचे काका भेटले आणि एक आजच लग्न असलेली नवरी मुलगी देखील त्या ठिकाणी मतदानाला आल्याचं पाहायला मिळालं। आणि आता मी आहे पुण्यातील नवी पेठ परिसरातील वैद्य प्रशालेमध्ये, आणि या ठिकाणी देखील आपण सर्व वयोगटातील हे नागरिक बघतो आहोत जे मतदानासाठी या ठिकाणी आलेले आहेत। पुढच्या 5 वर्षांसाठी पुणेकर त्यांचे कारभारी आज निवडणार आहेत आणि त्यासाठी हे मतदार तेवढ्याच उत्साहानं त्यांचं कर्तव्य बजावताना आपल्याला दिसत आहेत। नक्कीच मतदार राजा बाहेर पडलेला आहे आणि तो रांगेत उभं राहून आपला कारभारी निवडण्यासाठी सज्ज झालेला आहे।